नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात महादेवांच्या नावानेच करते आणि माझ्या प्रत्येक रेसिपी बनवायच्या आधी मी महादेवांचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही रेसिपी बनवायला घेत नाही, कुठलंही काम करायला घेत नाही. तर चला, आज काय बनवणार आहे तेही मी तुम्हाला सांगते. तर आज बनवणार आपण मस्तपैकी गोड गोड असे सुंदर कसले लाडू? बेसनचे लाडू. बरं का, बेसनचे लाडू करायला घेणार आहोत आपण. तर मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य ऍड करणार आहे ना, ते तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. तर चला, आता आपण वेळ न घालवता पटापट करायला घेऊ, नाहीतर आपण गप्पा मारत बसतो आणि आपला व्हिडिओ होतो लॉंग. सो आता गप्पा मारत मारतच आपण सगळं साहित्य तुम्हाला मी पटापट दाखवते आणि प्रत्येक सामान दाखवणार, साहित्य दाखवणार आहे ते वाटीच्या प्रमाणात दाखवणार आहे. बरं का, तर तुम्ही ते बघा आणि त्याच प्रमाणात तुमचे लाडू तुम्ही करा. ते सगळं प्रमाण बघू. ठीक आहे. जर इथे तिथे जर झालं ना थोडंसं जास्त कमी जास्त, तर मग थोडं चुकणारच, नाही का? सगळंच एकाच ह्याच्या प्रमाणात दाखवणार आहे. त्या ज्या प्रमाणात दाखवले त्याच प्रमाणात तुम्ही पण करा. ठीक आहे. तर चला, पटापट वेळ न घालवता आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया का सुरुवात? चला तर मग. आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलेलं आहे बेसनच्या लाडूसाठी. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. पहिले ना मी तुम्हाला काय काय आहे ते दाखवते. या लाडवामध्ये मी काय काय घालणार आहे ना ते दाखवते. ठीक आहे. तर बेसन इथे घेतलं आहे, डिंक इथे घेतलेलं आहे, हे खारीक, सुके खारीक असतात ना ते असे तोडले आणि मिक्सरला काढून घेतले. इथे घेतलेली आहे पिठी साखर, इथे आहे रवा, इथे आपले मिक्स ड्रायफ्रुट्स सगळे असे क्रश करून घेतलेले आहेत आणि इथे आहे वेलची पूड आणि तूप पण घ्यायचं आहे. तूप पण दाखवते मी तुम्हाला. नंतर मी करेन ना मग तूप किती घ्यायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी तुम्हाला ना ह्याचं सगळं प्रमाण किती मी घेतलेलं आहे ते सांगते. चला, तर बघा, आता ना ही वाटी आहे ना, ह्या 4 वाट्या मी हे पीठ घेतले बेसनचं. त्याच्यानंतर ही 100 ग्रॅम असेल डिंक, 100 ग्रॅम आहे. खारीक पण 1 वाटी आहे ही खारीक. हे आपली पिठी साखर याच वाटीने मापलेली आहे. जवळजवळ मी ना 2.5 वाटी दळून म्हणजे पीठ साखर वाटली आणि ही 2.5 वाटी ही पिठी साखर आहे. आणि नंतर ही पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि हे आपण आपल्या अंदाजे घ्यायचं. आता किती आपण घालायचं, आता मला हे एवढं घालायचं आहे, आणखीन मी थोडं घालणार आहे कारण मला जास्त ड्रायफ्रूट घातलेले लाडू आवडतात म्हणून. आणि इथे वेलची पावडर घेतलेली. आणि आता तूप किती घ्यायचं, आता ही तूप पण याच वाटीने आपण मेजर करून घ्यायचं. म्हणजे पाऊण वाटी ही तूप घ्यायचे, पाऊण वाटी तूप घ्यायचं किंवा 1 वाटी घ्या तुम्ही अंदाजे. पाऊण वाटी घेण्यापेक्षा 1 वाटी तूप घ्या. ठीक आहे, बरोबर 1 वाटी बरोबर होईल. आणि तूप आपण मी दाखवेनच तुम्हाला तूप कसं घ्यायचं, सारखं किती घ्यायचं. आणि ना तूप ना सहसा वाटीने घ्याल ना मोजून, तर ते वितळून घ्यायचं तूप, नाही असं घट्ट नाही घ्यायचं तूप ह्याच्यामध्ये वाटीमध्ये. ठीक आहे. चला, आता आपण बाकीची सगळी प्रोसेस करायला सुरू करूया लाडूची. आता आपण सगळं फ्राय करायला घेणार आहोत. पहिले मी काय करणार आहे, तर पहिले ह्या डिंक आहे ना, हा डिंक फ्राय करून घेणार. आता मी तेल तापत ठेवलं होतं, तर तेल तापलेलं आहे चांगलं व्यवस्थित. आता पहिले डिंक पण चांगला व्यवस्थित करून घेऊया. बघा होतोय तो. आता थोडा थोडा टाकूया त्याच्यात. चांगला व्यवस्थित फुलतोय बघा. तो ना पटकन काढून घ्यायचा एका ताटामध्ये. हे मी ताट घेतलं, याच्यामध्ये काढून घेणार आहे. डिंक घालून ना छान होतात लाडू, एकदम मस्त लागतात. आपण फक्त मेथीची भाजी बोलतोय, आपण फक्त मेथीच्या लाडवामध्येच डिंक टाकतो, पण बेसनच्या लाडवामध्ये पण डिंक टाकलं ना का छान लागतं. तर मी हे तळायसाठी ना तूप घातलेलं आहे बरं का, तेल नाही आहे, तुपातच तळायचं हे डिंक. बघितलं. आता मी असा हा सगळा डिंक तळून घेते. ठीक आहे. तर बघा, आता माझा हा सगळा डिंक व्यवस्थित असा तळून झालेला आहे. छान असा फुललाय तो, मस्त लाडवात घालायसाठी एवढा झालाय तो. आता याच कढईमध्ये ना मी जे खारीक वाटून घेतले होते ना ते पण मी घालणार आहे. ते खारीक घातले
त्याच्यानंतर हे ड्रायफ्रुट्स घेतलेत ना, हे पण घालायचे ह्याच्यात. हे सगळं ना थोडंसं असं जस्ट फ्राय करून घ्यायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि हे पण सगळं ह्याच्यात घालणार आहे. तर कढई गरमच आहे ना, तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे थोडंसं असं परतून घेतलं. बस, एकदम असं खूप भाजायचं नाही, तर ते कडक होईल ना. मग म्हणून हे खारीक, बदाम, पिस्ता, काजू हे सगळं मिक्स आहे, ड्रायफ्रूट, ते सगळं ह्याच्यात घालून मी भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजून झालं. आता मी हे दुसरं कशात तरी काढून घेते आणि आता हे पीठ बेसन भाजायला घेते. आता मी बेसन भाजायसाठी ना, माझं बेसन आहे जास्त, म्हणून मी या ह्याच्यात नाही भाजणार आहे. हे मोठं टोप घेतलेलं आहे मी, भांडं, त्याच्यात मी आता ते बेसन सगळं थोडं थोडं करून, थोडं थोडं नाही सगळंच टाकणार आहे ते आणि भाजून घेणार आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये तूप घालायचं. आता तूप किती घालायचं सुरुवातीला? तूप जास्त नाही घालायचं सुरुवातीला, अगदी 4 चमचे. त्या दिवशी तुम्हाला मी रव्याचे लाडू कसे भाजून, रवा कसा भाजला तसंच हे पण भाजायचं. तर 4 चमचे पहिले तूप घातलं. थोडं थोडं तूप घालायचं, एकदाच तूप घालायचं नाही. त्याच्यानंतर हे घालायचं बेसन, ह्याच्यामध्ये घालूया. बेसन पण थोडं थोडं करून घालून घ्यायचं. बेसन सगळं टाकलं मी याच्यामध्ये. बघा, सगळं भांड्यात होतं ना, हे सगळं बेसन मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ते व्यवस्थित हलवून घेऊया. आपण आता कसं चण्याची डाळ भाजूनच आपण दिलेली असते की नाही, पण तरी पण बेसन भाजायला खूप वेळ लागतो. मीडियम गॅसवरच आपण बेसन चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता हे माझं भरपूर झालेलं आहे. आता ते भाजायला आलं ना की ते कमी कमी होत जाणार. असं भरूया इथे कपड्याने, व्यवस्थित असं भाजून घेऊया. सगळीकडून व्यवस्थित भाजलं ना, पण अगदी थोडं थोडं घालायचं, सगळं एकदाच घालायचं नाही, मग ते जास्त होतं, मग ते लाडू आपले झोपतात. आधी मी 4 चमचे घातले आणि आता पुन्हा परत घातले. असं थोडं थोडं घालायचं, थोड्या थोड्या वेळाने घालायचं तूप. आणि अगदी खमंग असे लाडू भाजून, बेसन भाजून घ्यायचं छानपैकी. आता मी इथे ना एकीकडे हे बेसन ठेवलेलं आहे भाजत, आणि ह्याच्यामध्ये मला ना पाववाटी रवा पण घालायचा आहे. आता तो रवा पण आपल्याला भाजायचा आहे, म्हणून मी हा रवा आता या छोट्या कढईमध्ये भाजून घेते. थोडासा असा फ्राय करायचा, तो जरासा असा फ्राय करायचा रवा, जास्त वेळ नाही करायचा. कसा तो बेसन बरोबर फ्राय होऊन जाणार आहे व्यवस्थित. हा पटकन असा थोडासा फ्राय करते आणि त्या बेसनमध्ये घालते. जास्त नाही घेतलाय, थोडासाच रवा घेतलाय, अगदी पाव वाटी रवा घेतलाय. त्याच्याने ना लाडू असे छान दाणेदार होतात मस्त. व्यवस्थित असा जरासा असा थोडासा फ्राय करते, मस्त भाजून घेते आणि ह्या बेसनमध्ये टाकते. आता मी हा रवा बघा इथे टाकलेला आहे. हा रवा आहे. आता हा सगळा या बेसनमध्ये असं ना मिक्स करायचा. आता हे तुम्हाला जरा सुक्कं सुक्कं वाटत असेल, पण ते अगदी भाजत आलं ना का चांगलं त्याला तूप सुटतं. म्हणून सुरुवातीलाच अगदी जास्त तूप आपलं वदबस करायचं नाही, ओतायचं नाही जास्त. असंच थोडा वेळ भाजून घ्यायचं ते. मंडळी, मी काय केलंय माहिती आहे का? आता ना मी सरळ इथे या ओट्यावरच बसले. उभं राहून किती वेळ भाजणार ना. मी नेहमी अशी इथेच ओट्यावर बसते गॅसच्या जवळ वरती, आणि सरळ तिथे बसून पीठ भाजते व्यवस्थित. उभं राहून पण पाय दुखायला लागलेत ना, म्हणून सरळ अशी ओट्यावर बसली आहे आणि पीठ भाजून घेतले. येते आता एकीकडे, हे बघा. तुम्ही पण बसता का असे ओट्यावर बसून दिवाळीचा फराळ करायला?
वर राहून राहून पाय दुखले माझे, म्हणून सरळ ओट्यावरच बसली. पूर्वी बरं होतं ते, आपल्याकडे स्टोव असायचे त्यामुळे आपण सगळा फराळ ना स्टोववर करायचो, म्हणून काय खाली बसून करत होतो. आता मी सरळ ओट्यावर बसले. आता तुम्हाला मी ना बेसन दाखवते कितपत भाजून झालेलं आहे ते. ठीक आहे, हे बघा इथे थोडं थोडं करून करून ना खूप वेळ जाणार, कारण गॅसची फ्लेम मी खूपच बारीक ठेवली आहे, कारण उगाच कसं जळायला नको, खाली लागायला नको ना, म्हणून. आता ते छान असं रवाळ व्हायला झालेलं आहे बघा. मस्त रवा पण मी थोडासा घातला त्याच्यात, जास्त नाही घातला. हे बघा, अजून मला थोडा वेळ भाजायला लागणार आहे. आणि आता ते थोडंसं तूप राहिलं आहे ना, हे तूप आहे ना, हे बघा एवढं तूप आहे. आता हे तूप पण आपण याच्यात घालून देऊया. बरोबर 1 वाटी हे तूप घेतलं होतं मी, 1 वाटीला थोडं कमी होतं, तर ते तूप पण मी घातलं त्याच्यात, म्हणजे पूर्ण 1 वाटी तूप आपल्याला ह्याला लागलेलं आहे. तर बघा आता ना गुठळ्या याच्यातल्या सगळ्या ज्या हे होते ना असे गठ्ठे गठ्ठे, ते मोडून घेतलेले आहेत मी मस्त व्यवस्थित छानपैकी. आणि झाराच घ्यायचा ना भाजायला, हा असा झाराच घ्यायचा सहसा, म्हणजे त्याच्याने ना आपल्याला अशा गुठळ्या फोडून काढता येतात व्यवस्थित अशा. खाली लागू नये ना म्हणून सारखं असं हलवत राहायचं. आता ते व्हायला पण आलेलं आहे. सुगंध इतका सुंदर येतोय ना आता बेसनचा, थोडा थोडा सुगंध यायला लागलाय आता व्यवस्थित. आता तूप पण व्यवस्थित भरलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर 1 वाटी तूप घातलेलं आहे मी. आणि आता बहुतेक ना आणखीन थोडं तूप लागेल त्याला, पण मी आत्ता नाही घालणार आहे. बघते आता त्याला, पहिले भाजते व्यवस्थित आणि मग बघते. व्हायला आलं ना बेसन, असं चांगलं भाजून व्हायला असं आलंय आता, तर ते असं दिसतंय बघा. तर ते घट्ट व्हायला लागले. आपण ना ते अशा सारख्या गुठळ्या त्याच्यानं अशा मोडून घ्यायच्या, खालती अजिबात लागून द्यायचं नाही, बारीकच फ्लेम ठेवायची गॅसची. आता ते थोडं थोडं ना असं तूप त्याचं सुटायला लागलेलं आहे. आणखीन थोडा वेळ भाजायला लागले. जवळजवळ मला अर्धा पाऊण तास झाला आहे तरी हे पीठ भाजायला. अजून थोडा वेळ, जवळजवळ 15 मिनटं तरी जातील, 10-15 मिनटं जातील अजून भाजायला. आता आपलं ना पीठ व्यवस्थित अगदी भाजून झालेलं आहे. त्याचा कलर पण बघा इतका सुंदर गोल्डन कलर आलेला आहे ना. आणि हे बघा तूप पण रिलीज व्हायला लागलेलं आहे, दिसतंय ना तुम्हाला. तर आता आपलं झालेलंच आहे. आता मी अजून थोडा वेळ 2-3 मिनटं परतणार आहे. परत जवळजवळ मला 1 तास तरी लागलाच आहे, बरोबर 1 तास लागला पीठ भाजायला. पीठ हे सगळं परत हे बनवलं ना, हे सगळं करायला मला जवळजवळ 1 तास झालेला आहे. कारण की मी गॅसची फ्लेम ना खूपच बारीक ठेवली होती. दाखवते बघा, हे बघा गॅसची फ्लेम खूपच बारीक आहे आणि मी बारीक गॅसवरच हे लाडूचं असं छानपैकी गोल्डन कलर आलाय मस्त. आणि आता मी थोड्या वेळाने गॅस बंद करणार आहे. जर तुम्हाला हवं असेल ना तर आणखीन एक तुम्हाला मी ह्याच्यात सांगते की जर तुम्ही आता या स्टेजला ना ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं. जर तुम्हाला अजून असे रवाळ लाडू हवे असतील ना तर ना ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं पिठावर आत्ता या स्टेजला. आणि ना परत जवळजवळ 3-4 मिनटं ते परतून घ्यायचं, म्हणजे ते पाणी आहे ना त्याच्यातलं निघून जाईल वाफेने. आणि मग ते मस्त असं त्याचं ना बेसनचं टेक्स्चर आहे ना असं रवाळ होतं, छान सुंदर असं म्हणजे आपल्या टाळूला चिकटणार नाहीत लाडू असं. पण आताही छान झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे अगदी. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि बाकीचं सगळं टाकून घेते त्याच्यामध्ये. चल आता मी हा डिंक आहे ना, हा डिंक दाखवते बघा मी तुम्हाला. आता काय करायचं, तो मी जरा बाजूला ठेवते. हा डिंक आहे ना असा वाटीने ना जरा सुरून घ्यायचा. सगळा असा एकदम बारीक नाही करायचा, थोडा थोडा ठेवायचा, म्हणजे कसं लाडू खाताना जरासा असा एक डिंक दाताखाली आला की जरा बरोबर मस्त छान लागतो, सुंदर असा.
असा सगळा हा चिरून घ्यायचा. हे आपला असं मस्त असं चुरायचा त्याला. आता सगळा चुरून झालेला आहे. आता आपण हा लाडवांमध्ये ह्या पिठामध्ये टाकून घेऊया. तर मी पुन्हा हे बघा हे पीठ बनवलं आहे ना. आता आपण एक एक सगळं जेवढं साहित्य आहे ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. गरम असतानाच टाकायचं, थंड झाल्यावर टाकायचं नाही. आता हे गरम आहे की नाही पीठ, मग गरम असतानाच हे सगळं असं. आता मी डिंक टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यात मी घालणार आहे हे जे मी खारीक, बदाम, पिस्ता, परत काजू हे सगळं मिक्स केलं आहे ना ते हे सगळं ह्याच्यात घालणार आहे. थोडं थोडं घालते, लागेल तेवढं घालूया. आता हे पुन्हा चांगलं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा असे लाडू करून बघा, खूप सुंदर लागतात. नुसत्या बेसनचे ना लाडू खाण्यापेक्षा असे खा ना, छान लागतात हे लाडू, सुंदर असे. डिंक बघा किती मस्त झालेला आहे. डिंक पण आपण तुपामध्येच फ्राय केला होता ना, त्याच्यामुळे आता बरोबर त्याचं टेक्स्चर झालेलं आहे व्यवस्थित. हे बघा मस्त असा मिक्स झालेला आहे डिंक, सगळीकडे लागलेला आहे, सुंदर झालं आहे अगदी. आणि आपण आता लगेच साखर घालायची नाही बरं का याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खारीक वगैरे सगळं आहे ना, हे पण चांगलं मिक्सअप झालेलं आहे. बदाम वगैरे सगळं जर तुम्ही वरतून नाही लावलत ना या लाडवांना वरतून तरी चालणार आहे. आता बघा ह्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर झालेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे ना, सुंदर टेक्स्चर झालेलं आहे. सगळं व्यवस्थित असं ना आपण मिक्स करून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. हे ड्रायफ्रूट्सचं केलेलं आहे ते मी अजून थोडंसं घालते. थोडं थोडं करून घालायचं. नुसतं पिठाचे लाडू खाण्यापेक्षा जरा असं चांगलं ड्रायफ्रूट भरपूर घालून खायचं, एकदम छान लागतात, सुंदर. पीठ लागत नाही आपल्याला खाताना. मस्त प्रत्येक एक घासाला लाडवाच्या सुंदर असं बदाम, पिस्ता, खारीक असं लागतं. छान होतात लाडू. करून बघा तुम्ही पण असे माझे बघून. आता मी हे ना थंड व्हायला ठेवून देणार आहे. आता मला भाजता होता ना 4:15 वाजले बरोबर. 3 वाजता घेतलं होतं मी पीठ भाजायला. पीठ, डिंक हे सगळं करायला एवढा वेळ लागला मला. आता हे चांगलं मी सेट होऊन देणार छानपैकी. वेलची वगैरे पण आपण साखर, वेलची ते सगळं वाटून ठेवलेलं आहे ना, ते आपण नंतर घालूया. ठीक आहे, चला. आता मी हे असंच झाकून देणार आणि ठेवून देणार. तर बघा आता हे व्यवस्थित सेट व्हायला आले, झालेलंच आहे जवळ, पण थंड नाही झाले. तर आता मी ना हे आत्ता करणारच नाही आहे लाडू. आता मी संध्याकाळीच करणार आहे. जवळजवळ 5 वाजता किंवा 6 वाजता मी करायला घेणार आहे. तर तुम्हाला ना मी आता तुपाचं परफेक्ट प्रमाण मला किती लागलं तूप ना बेसन भाजायला ते मी तुम्हाला सांगते. जवळजवळ मी तुम्हाला 1 वाटी भरून दाखवलंच होतं, तेवढं सगळं मी घातलं. नंतर पुन्हा ती अर्धी वाटी, बरोबर अर्धी वाटी म्हणजे 1 वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी तूप मला हे बेसन भाजायला लागलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल की 4 वाट्या घेतल्या आपण, मोठ्या साईजच्या 4 वाट्या घेतल्या ना, का त्याच 1.5 वाटी तूप घ्यायचं. आपलं आता हे बेसन व्यवस्थित अगदी सेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं असं मस्त मिक्स आपलं झालेलं आहे बघा. आणि थंडगार झाले, एकदम थंड झालेलं आहे. आता आपण ह्या स्टेजला ना आपण आता ह्याच्यामध्ये ना वेलची घालूया. चला, वेलची घालायची. किती चमचे आता? 1, 2, 3 आणि मी 4 चमचे वेलची घातलेली आहे. आता ही 4 चमचे वेलची घातली ना, आता आपण साखर पण घालूया. आता ही साखर किती घेतलेली मी सांगितलं होतं ना प्रमाण, किती साखर घ्यायची आहे ते. तर मी ही 2 वाट्या सांगितल्या होत्या तुम्हाला. पिठी साखर बरं का, 2 वाट्या पिठी साखर मोजायची, साखर नाही मोजायची. पिठी साखर करायची त्याची साखरेची आणि मग ती मोजायची 2 वाट्या. किती लागते साखर? मला तरी वाटतं 2 वाट्या बस होईल साखर. चला आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. हे बघा, आता ना सगळी एकदाच नाही घालायची, थोडी थोडी घालायची साखर.
आता ॲक्च्युली ते थंडगार झाले, आता आपण हाताने पण करू शकतो, तर मी हातानेच करणार आहे मिक्स सगळं. हे बघा, आपण आता ना हाताने करायचं, असं व्यवस्थित हाताने करायचं छानपैकी, म्हणजे ना सगळ्याला अगदी प्रत्येक कणकणला ना ती साखर लागली पाहिजे, म्हणजे गोडवा त्याच्यात व्यवस्थित उतरेल. हे बघा, तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकली होती की नाही, आता मी पुन्हा टाकते बघा. आता पुन्हा थोडीशी साखर टाकते मी, जराशी. आता आधी टाकलेली साखर आहे ना मी सगळी मिसळून घेते. आता एवढी साखर आपली बाकी आहे, तर आता आपण पहिले ही सगळी मिक्स करून घेऊया आणि बघूया मग आपल्याला परत, मग आपण हे थोडंसं ना चाखून बघूया गोड कितपत झालेलं आहे ते, आणि मग आपण परत लागली तर साखर घालायची. मी ना 2दा साखर टाकली, तुम्ही बघितलं की नाही, मी 2दा साखर टाकून झालेली आहे. तर आता त्याला आहे बरोबर झालेली आहे साखर, चाखून पण बघितलं थोडंसं, तर एकदम परफेक्ट साखर झालेली आहे. पण मी काय करते, थोडीशी आणखीन परत जराशी साखर आणखीन टाकते. थोडी कशी लाडू कसे गोड असले, म्हणजे एकदम पण गोड नाही आणि एकदम पण पुचट नाही लागले पाहिजे. बरोबर 2 वाट्या साखर लागलेली आहे, म्हणजे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता आम्ही थोड्याच वेळात हे सगळं, आता मी सगळं मिक्स करते. आता तर ड्रायफ्रुट्स मी टाकलेच होते, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला वरतून किशमिश म्हणजे मनुका लावू शकता किंवा काजू लावू शकता, पण मी खूप घातले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, त्याच्यामुळे मी वरतून काही लावणार नाही आहे. बघूया, मनुका लावले तर लावते. चला आता पट्टापट हे लाडू ना मस्तपैकी वळून घेते. वळतायत का बघूया आपण, पहिले दाखवते बघा तुम्हाला लाडू वळतायत का बघूया, नाहीतर तुम्ही म्हणाल लाडू वळून नाही दाखवला, कसा झाला तो छान असा. हे बघा, एकदम व्यवस्थित वळतोय लाडू, अजिबात झोपत नाहीये, नाहीतर काही लाडू कसे झोपतात. हे बघा, एकदम व्यवस्थित लाडू झालेला आहे. किती सुंदर झालाय की नाही. आता आपण ह्याला मनुका लावूया. चला आता मी दाखवते तुम्हाला. बघा, लाडू करून झालेले आहेत, व्यवस्थित झाले, छान. अजिबात तूप जास्त नाही, साखर जास्त नाही, सगळं प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण झालंय. झोपले पण नाही आहेत लाडू, म्हणजे अगदी तूप जास्त झाल्यावर कसं लाडू असे आडवे होतात, तसेही झालेले नाही. दाखवते बघा तुम्हाला. हे बघा किती छान झालेत की नाही लाडू. हा एक ताट झालाय आणि आणखीन एक ताट आहे. हा बघा, हा एक ताट, अशी 2 ताट भरून मस्त छान असे लाडू झाले. शाईन बघा आणि कलर बघा, लाडूंचा कलर बघा, इतका सुंदर गोल्डिश कलर आलेला आहे ना लाडवांना. इतके छान झालेत आणि चव पण खूप छान झाले बरं का. साखर प्रमाण सगळं व्यवस्थित, साखरेचं प्रमाण, तुपाचं प्रमाण म्हणू नका, सगळं प्रमाण अगदी लाडवांचं खूप छान झालेलं आहे. मस्त कलर बघा किती सुंदर आले आणि शाईन बघा, शाईन किती येते बघा लाडवाला. सुंदर झालेत की नाही लाडू माझे, किती छान झालेत बघा बेसनचे लाडू. ॲक्च्युली बेसन आणि डिंक हे मिक्स करून आणि सुका मावा भरपूर घातलेला असे हे पौष्टिक लाडू झालेले आहेत. आपण मेथीचे लाडू करतो ना तसेच, पण एवढंच की मेथ्या नाही ह्याच्यामध्ये. मेथीचे पण लाडू करणार आहे मी, ती रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. तर बघा, आता मी जे काय सांगितलं ना तुम्हाला, प्रमाण, वाटीचं प्रमाण दाखवलं. किलोचं प्रमाण घेण्यापेक्षा वाटीचं प्रमाण सोपं वाटतं की नाही. वाटीचं प्रमाण घ्यायचं. तुम्हाला कमी लाडू करायचे आहेत ना बाय चान्स, की काही लोक कमी खातात, तर तुम्ही 2च वाट्यांचे घ्या, 2 वाट्यांचं घ्या. आता मी तुम्हाला 4 वाट्यांचं दाखवलं, तेच तुम्ही 2 वाट्यांचं घ्या. म्हणजे 4 वाट्यांच्या प्रमाणात जेवढं काही सगळं दाखवलं ते सगळं अर्ध 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 करत घ्यायचं. म्हणजे 2 वाट्या घेतल्या ना हे बेसन, तर तुमचे पण 25 लाडू होऊन जातील त्याच्यामध्ये. आणि तूप मला जवळजवळ पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं 1 वाटी तूप लागेल, पण मला 1 वाटी आणि थोडं आणखीन जास्त, म्हणजे जवळजवळ अर्धा वाटी किंवा पाव वाटी आणखीन धरा, जास्त लागली असेल, पाव वाटीच धरा, पाव वाटी जास्त तूप लागलं असेल, म्हणजे 1 वाटी फुल आणि अजून पाव वाटी तूप, एवढं तूप मी ह्याच्यामध्ये घातलं. पण मला बेसन भाजायला जवळजवळ 1 तास लागला, कारण की मी खूप स्लो गॅसवर बेसन भाजलं, त्याच्यामुळे लाडू इतके सुंदर झालेत आणि कलर पण खूप छान आले बरं का लाडूंना. तर चला मंडळी, आता माझे बेसनचे पण लाडू झाले, चकल्या झाल्या, रव्याचे लाडू झाले आणि बेसनचे पण लाडू झाले, आणि माझ्या चकल्या आणि रव्याचे लाडू UKला कुरिअर सुद्धा झालेले आहेत.
ते आता पोचायला जवळजवळ थर्सडे म्हणजे गुरुवारपर्यंत पोचतील आमचा फराळासाठी। तर चला आता नेक्स्ट रेसिपी आपल्या समोर येणार आहे आणि ती म्हणजे शंकरपाळ्यांची रेसिपी। शंकरपाळ्यांची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तसंच आपल्या घडीच्या करंजा म्हणजे लेयर्सवाल्या करंजा त्या पण दाखवणार आहे मी तुम्हाला। तर असंच तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। असंच आपण आता पुन्हा सारखे मस्त छान छान रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण असे माझी रेसिपी बघून लाडूची करा लाडू आणि नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी। तर म्हणजे कसं लाडू जास्त नुसते आपले बेसनचेच नाही आहे, ड्रायफ्रूट भरपूर आहे, डिंक आहे, हे सगळं घालून केले ना खूप सुंदर लागतात लाडू। करून तर बघा हो एकदा, खूप छान होतात। चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर।